आज आपण बनवतो मुखवास। त्यासाठी बघा मी 2 वाट्या बडीशेप घेतली, ती चांगली भाजून घ्यायची। आपल्या की बऱ्याच जणांना सवय असते की जेवल्यानंतर मुखवास खायची, पण तो मुखवास बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरी बनवा, कमी किमतीत आणि चांगला तयार होईल। आता बडीशेप चांगली भाजून घ्यायची 2-3 मिनिटं। मी आता भाजत आली, बडीशेप भाजून उचलली की मी 2 वाटे बडीशेप घेतली, ही आता काढून घेऊया। आता त्याच वाटीने मी जवस घेतले 1 वाटी। हे जवस खूप पौष्टिक असते। 2 मिनिटं भाजले मी मंद आचेवर, आता काढून घ्या। त्याच वाटीनं अर्धी वाटी सफेद तीळ किंवा पांढरे तीळ घेतलेत, ते पण भाजून घ्यायचं। तीळ भाजून झाले, काढून घ्यायचं। त्याच वाटीनं अर्धी वाटी मी धण्याची डाळ घेतली, धना डाळ, ती पण भाजून घ्यायची चांगली। थोडी भाजलेलीच असते, पण थोडी भाजली। आता एका वाटीत अर्धा लिंबू पिळून घेऊया। अर्धा लिंबू घेतले, असं पिळून घेऊया। अर्ध्या लिंबाचा रस घेतला, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, अगदी थोडी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं। हे बघा, एवढं मीठ टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं, 1 छोटा चमचा, आणि ते हलवून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर भाजून घेतलेल्या सगळ्या वस्तू एकत्र परत कढईत टाकायच्या। कढईत घातल्या त्यानंतर थोडा वेळ हलवायचं, 1 मिनिटभर। हलवून 1 मिनिट सगळे पदार्थ हलवून घेतलेत, व्यवस्थित मिक्स केलं ते। आता हे पाणी केलेलं आपण ते टाकून द्यायचं। हे असं होतं, गॅस बारीक ठेवायचा, कमी फ्लेमवरच भाजायचं, सगळीकडे लागू होतं व्यवस्थित। हे पूर्ण पाणी आटवून घ्यायचं, पूर्ण पाणी कोरडं झालं। तुम्हाला हळद आणि लिंबू जर नको असेल तर फक्त मिठाचं पाणी टाकलं तरी चालेल। आता यामध्ये 2 चमचे ओवा टाकूया। जेवण चांगलं पचन होतं ओवा खाल्ल्याने। चांगलं असं मिक्स करून घ्या। हा बघा, आपला मुखवास तयार आहे। तुम्ही कुठलाही पदार्थ कमी जास्त करू शकताय। तुम्हाला बडीशेपचं प्रमाण अजून वाढवायचं असेल तर वाढवू शकता। आता गार झालं की एका बरणीत भरून ठेवायचं स्वच्छ।